लय पब्लिक आहे ना. आज आम्ही आळंदीचे सुप्रसिद्ध बिझनेसमॅन, युवा बिझनेसमॅन सोबत भेटत आहोत. युवा कीर्तनकार रामकृष्ण हरी मंडळी. तुम्हाला माहित आहे का, मी आता आळंदीमध्ये आहो आणि आळंदीमध्ये खूप आनंद घेणं चालू आहे. 2-4 दिवस झाले भाऊ, खूप आनंद घेणं चालू आहे. तुम्ही पाहू शकता. आता माझा मित्र एक पक्वाची प्रॅक्टिस करत होता रूमवर, तर मी म्हटलं की भाई आता मी बी वाजून पाहिजे थोडंसा. मी थोडंसं शिकला हो, पण थोडंसं शिकला, जास्त नाही. ते थोडंसं वाजून दाखवणार. एक चक्रधर वाजवायचा प्रयत्न करतो. तेवढं काही शिकलो तर नाही आम्ही, पण आता या प्रॅक्टिस करत होता तर मी आम्हाला मी माझं मन झालं वाजवायचं. आता मी थोडंसं एक चक्रधर वाजवून सांगतो. देव सिद्धभेट. इथं माऊलीची कुटी आहे. तुम्ही पाहू शकता माऊली इथं राहत होती. पाहू शकता इथं आज लय भीड आहे. आज एकादशी आहे ना, म्हणून ते दिंड्या येऊन राहिल्या. तुम्ही पाहू शकता इकडे. आणि आम्ही एवढ्या वेळामध्ये ब्लॉगिंग करतो. त्याला तुम्हाला दाखवा लागते ना. तर मंडळी आता आम्ही चाललो आहे अक्रूर महाराजच्या कीर्तनाला. तुम्ही पाहू शकता, कारण की आज आळंदीमध्ये एवढी भीड आहे, एवढे भक्तजन आहे भाऊ. एकादशी आहे तर इंद्रायणीमध्ये पुरी भीड, तिकडे माऊलीच्या मंदिराकडे भीड. आता आम्ही चाललो कीर्तन श्रवण करायला अक्रूर महाराजचं. इथे जवळच आहे आमच्या. तर आम्ही चाललो आता. दिंड्या येऊन राहिल्या, काही टेन्शन नाही आहे. लोक पाहते, आनंद घेते. आपण ब्लॉगिंगचा आनंद घ्यावा. लोक पाहते म्हणे. चला चला. आज आहे एकादशीचा पावन पर्व आणि तुम्हाला सांगतो आता इंद्रायणीमध्ये किती सारी भीड आहे. इंद्रायणी पहा तुम्ही, आणि इंद्रायणीमध्ये किती सारी भीड आहे ते दाखवतो तुम्हाला. आता मी त्या साईडने चाललो, इंद्रायणीमध्ये चाललो, तिकडे चाललो, कारण की तुम्हाला दाखवासाठी तिकडे चाललो एकटा भावा. आता तुम्हाला पुरी भीड दाखवूनच येईन मी. आज ना एवढी पब्लिक आहे माऊलीच्या समाधी सोहळ्यामध्ये. एवढी पब्लिक येते भावा की आपण हे नाही करू शकत. आज मी एवढी पब्लिक पाहिली आहे इथं माऊलीच्या समाधी सोहळ्याला. खूप लोक होतो ना. आपली ब्लॉगिंग चालूच राहते भाऊ. कोणी काही म्हणे, आपल्याला काही घेणं देणं नाही राहत, आहे का नाही. लय पब्लिक आहे ना माऊलीचा समाधी सोहळा आणि हा आनंद. तुम्ही पाहू शकता किती सारी पब्लिक आहे इथं. मंडळी आपल्या समोर उद्योग भाऊ आहे. आता आळंदीमध्ये आले ते यायला घ्यायला आलो आता मी. आणि एवढे भीड आहे भाऊ आज माऊलीच्या समाधी सोहळ्यामध्ये. तुम्ही पाहू शकता एवढी भीड, आणि एवढ्या भीड मध्ये ब्लॉगिंग करणं हे कम गोष्ट आहे का. आम्ही चाललो माऊली नेतो तिकडे, कारण आम्ही कुठं आलो तुम्हाला माहित आहे. अप्पा कलेक्शन. थांबा दाखवू दे बाई, इथं अप्पा कलेक्शन आहे. दिसलं का. आता अंदर जाणार आहोत आम्ही. अप्पा कलेक्शन. आज आम्ही आळंदीचे सुप्रसिद्ध बिझनेसमॅन, युवा बिझनेसमॅन सोबत भेटत आहोत. युवा कीर्तनकार. आणि त्याचा स्वभाव खूपच गोड आहे. मला असं वाटलं नव्हतं की व्हिडिओ पण एवढा स्वभाव गोड असेल, पण हे खूप स्वभाव गोड आहे याचा. तुम्ही बी या इथं भेटा महाराजांले. खूप एक नंबर स्वभाव आहे. कसा अप्पा म्हणून तसं. धन्यवाद.
मी गेलतो आता अप्पा कलेक्शन मध्ये आणि अप्पाला भेटलो बा आम्ही. हा, एक व्हिडिओ बी काढला त्याच्यासोबत, तुम्हाला दाखवून देईन व्हिडिओ. कारण की आम्ही आता गेलतो अप्पा कलेक्शन मध्ये. आम्हाला मात्र कोणाला भेटायचं होतं, अप्पाला भेटायचं होतं भाई. अप्पा म्हणून तसंच झालं. अप्पा म्हणून तसंच झालं. गेलतो आम्ही, भेटलो. मस्त गोड स्वभावाचे आहे भाई. अप्पा एकदम गोड स्वभावाचे आहे. मस्त 5 मिनिटं बोललो आम्ही. आमचं बोलणं झालं. आम्ही नंबर घेतलाय. आता आमचं डायरेक्ट आम्ही थोडंसं काम आहे त्याच्या संग. डायरेक्ट भेटातलं माऊलीचं घर तुम्ही पाहू शकता. हे माऊलीचं घर आहे, सिद्ध बेटामध्ये आहे हे माऊलीचं घर. मित्रांनो, आमचं सर्व काही झालं आणि आम्ही काय घेतलं पाहू शकता. कापड घेतलाय, बंगालीचा कपडा, धोतर आहे. घ्याच लागते भाऊ, ते सांगितलं होतं मला. तर ठीक आहे, चला आता आपण ब्लॉगची एंडिंग करू. आता आपण आलो घरी. 10 वाजलेले आहे. सर्व कीर्तन कार्यक्रम पाहून आलो, आनंद घेतला. आजच्या एकादशी होती आज. अरे बापरे. आता ठीक आहे, भेटतो दुसऱ्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.